आलोय अलिबाग मधल्या नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि मी किरण. आम्ही आलोय अलिबाग मधल्या नागाव बीचवर. पहिल्यांदा प्रॉन्स बटर तर नागाव मध्ये आल्यानंतर राहायचं कुठे आणि बेस्ट मासे कुठे खायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खास तुमच्यासाठी बेस्ट मासळीच्या शोधात आम्ही पोहोचलो विभा रेस्टॉरंटला. नागाव बीच पासून साधारण किती अंतर आहे? आपलं 500 ते 600 मीटर. तर काय खायला रेकमेंड करशील? रिकमेंडेड आपलं फिश आहे. मोस्टली तर फिशच खातात लोक. सुरमई, पापलेट, प्रॉन्स, बोंबील वगैरे सगळं फ्रेश. कधी या ठिकाणी तुम्हाला फ्रेशच मिळणार. सुरमई थाळी आणि मोदक. ओके, सो बेसिकली बऱ्याच अलिबागकरांनी रेकमेंड केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो विभा हॉटेलमध्ये आणि कमाल दिसतंच कमाल आहे. इनफॅक्ट आम्ही 2 दिवस इथे राहतो आहे अलिबागमध्ये आणि इथे आल्यानंतर 2ही दिवस आम्ही इथे गेलो. बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे गेल्या 2 दिवसात आम्हाला इथे शूट करता आलेलं नाही आहे. पण आज सोमवार असल्यामुळे आम्हाला छान इथे कमी गर्दी आणि आम्हाला शूट करता येत आहे. त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. सुरमई थाळी, प्रॉन्स कोलीवाडा आणि प्रॉन्स बटर गार्लिक असं सध्या तरी आम्ही ऑर्डर तर टेस्ट करून बघूया कसं. क्रिस्पी आणि छान लागतं. मसाला आहे याचं पण सगळं इथे थाळीमध्ये आपल्याला सुरमई फ्राय केलेली आहे, ग्रेव्ही आहे, त्यानंतर छान भात आहे, सोलकढी आहे आणि कांदा आणि भाकरी पण एकदम सॉफ्ट आहे. खाऊन बघूया. इथे थाळीची किंमत साधारण 400 ते 500 रुपये आहे. आणि आता फ्राईड अगदी फ्रेश आहे. कारण मांस आपल्याला बघितल्यानंतर कळतं सफेद आहे म्हणजे खूपच फ्रेश आहे, खूपच सुंदर आहे. अप्रतिम हा भात खायलाही तेवढी. इनफॅक्ट फार कधी फिश न खाणारी व्यक्ती सुद्धा आमच्याकडे फिश खाते. त्यामुळे गेले 2 दिवस आम्ही इथलं जेवतो आणि कमाल भात काहीतरी वेगळे पण आहे ह्याच्या भातामध्ये. माहिती नाही काय, पण बासमतीसारखा दिसायला भात आहे पण चव अतिशय वेगळी आहे. एकदम वेगळ्या ढंगात आपल्याला सर्व दिली, त्याच्यामुळे बघूनच मजा आली. आम्ही तृप्त झालं परफेक्ट अशी सोलकढी. पॅकेजिंग मला खूपच जास्त आवडलं कारण खूपच छान आहे. तर जेवण झालं आणि शेवटी आलाय मोदक. मी आता तुम्हाला शिकवते की मोदक कसा खायचा. मग त्यामध्ये सूप मस्त भरपूर सारण या मोदकामध्ये आहे आणि प्रतिम चव आहे. तूप घातलेला मोदक पण छान होता. पहिल्यांदा खाल्ला. कमाल. खूपच चविष्ट आणि कमाल होतं. काय मग येताय ना नागावला विभा हॉटेलमध्ये. ह्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आणखी कोणत्या कोणत्या ठिकाणांना आपल्याला भेट देता येत आहे ते सुद्धा आपण बघूया.
आणि आता पुढचा स्टॉप साहिल लंच होम. नागाव बीच पासून अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आम्हाला अलिबागमध्ये राहणाऱ्या आमच्या मित्राने रेकमेंड केलंय, विशेषतः त्यांच्या फेमस कोंबडी वड्यांसाठी. चला तर मग बघूया इथली टेस्ट आणि इथली क्वालिटी खरंच वर्थ आहे का. हे सुक्कं चिकन आहे, चिकनची ग्रेव्ही आहे, भात आहे, वडे आहेत आणि सोलकढी आणि कांदा दिला त्यांनी आपल्याला. छान आहे. वडे खरंच खूप छान आहे. थोडेसे गोडसर आहेत, गरम खायला जबरदस्त. आता या पुढचा स्टॉप एकदम इंटरेस्टिंग आणि हिस्टॉरिकल आहे. डी सॅमसन कोल्ड ड्रिंक्स. हे जवळपास 85 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेलं ठिकाण आहे. 1938 साली डॅनियल सॅमसन यांनी हे सुरू केलं होतं आणि आजही त्याच पारंपरिक पद्धतीने इथे सोडा बनवला जातो. इथली खासियत म्हणजे इथे फक्त सोडा मिळतो. जिंजर लेमन, काला खट्टा, मसाला सोडा आणि सगळ्यात फेमस आईस्क्रीम सोडा. या ठिकाणाची अजून एक खास गोष्ट म्हणजे जुन्या आठवणी जपणारं वातावरण. आईस्क्रीम सोडा ट्राय करून आयुष्यात पहिल्यांदा सोड्यामध्ये आईस्क्रीम फ्लेवर दिली. वा. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नागावमध्ये राहायचं कुठे. आम्हाला सापडला एक खूप छान आणि पीसफुल स्टे, 29 बंगलो सी ब्रीज विला. नागाव बीच पासून निवांत चालत जाता येईल असा हा विला एकदम शांत, रिलॅक्सिंग आणि परफेक्ट गेटवे आहे. इथे तुम्हाला स्पेशियस रूम, प्रायव्हेट स्विमिंग पूल, गार्डन एरिया आणि सगळ्या बेसिक ते लक्झरी अम्युनिटीज मिळतात. फॅमिली किंवा ग्रुपसोबत स्टे करायचा असेल तर एकदम आयडियल ठिकाण आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इतक्या छान सुविधा असूनही हे स्टे कम्पॅरेटिव्हली बजेट फ्रेंडली आहे. जर तुम्ही नागावमध्ये येणार असाल आणि पीसफुल, कम्फर्टेबल आणि बजेटमध्ये स्टे शोधत असाल तर हा ऑप्शन डेफिनेटली कन्सिडर करू शकता. या हॉटेलचं लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे.